नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब रथयात्रेचे पोलादपूरमध्ये जंगी स्वागत। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या 351व्या पुण्यतिथीनिमित्त शिंदखेडा ते पाचाड या मार्गावर निघालेल्या भव्य रथयात्रेचे आज पोलादपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि शिवप्रेमीने जंगी स्वागत करण्यात आले। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मातीत रथाचे आगमन होताच जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। नागरिकांनी रथांवर फुलांची उधळण करून ढोल ताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांनी रथाचे स्वागत केले। या स्वागत सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अनिल मालुसरे, शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी बांधकाम सभापती सिद्धेश शेठ, शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, तसेच सतीश शिंदे, प्रकाश कदम, अनिल दळवी, विश्वास साबळे, विजय पालकर, शंकर तुर्डे यांच्यासह असंख्य शिवभक्त आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। श्री चंद्रकांत कळंबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ माँसाहेबांचे विधिवत पूजन करून त्यांना अभिवादन केले। यावेळी बोलताना त्यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या त्यागमय आणि प्रेरणादायी जीवनकार्याची आठवण करून दिली। त्यांनी सांगितले की जिजाऊ माँसाहेब नसत्या तर स्वराज्याचे स्वप्न साकार होणं अशक्य होतं। त्यांचं कार्य हे आजही प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणादायक आहे। पोलादपूरमध्ये झालेला हा ऐतिहासिक रथ स्वागत सोहळा उपस्थित प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर, पोलादपूर। त्या धर्तीवरती 351 वर्ष या ठिकाणी जिजाऊंना जाऊन झाली। आज जिजाऊ जर नसत्या तर शिवबाजन्मा आले नसते आणि शिवबाजन्मा आले नसते, स्वराज्य उभं राहिलं नसतं आणि आपण या ठिकाणी जे आनंदामध्ये घोषणा देतोय हा आपल्याला अधिकारही प्राप्त झाला नसता। म्हणून आपण नेहमी सांगतो, पहिले घरामध्ये जिजाऊ जन्माला घाला, नंतर शिवबा आपोआप जन्माला येतील। हे संस्कार आहेत आणि ते जिजाऊचे संस्कार छत्रपती शिवरायांवरती पडले। म्हणून आपण सगळेजण आज या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नव अखंड विश्वामध्ये छत्रपती रयतेच्या राजाचं नाव स्वाभिमानाने घेतोय। त्याचं जिजाऊने जन्म दिला त्या पवित्र मातेने, म्हणून आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला। एका जिजाऊ माँसाहेबांमुळे आपल्या सगळ्यांचा उद्धार झाला। म्हणून पोलादपूर तालुक्याच्या वतीने मी त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि ज्या समितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यदुकुल वंशाच्या माध्यमातून जाधवराव प्रतिष्ठान यांच्या वतीने आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिजाऊंचा जन्म जाधवरावांच्या घरामध्ये झाला। त्यामुळे हा सोहळा त्यांच्या वतीने, हा रथ पूर्णपणे अनेक तालुके, अनेक जिल्हे फिरून या ठिकाणी पाचाडला या ठिकाणी आला आहे आणि या शिवभूमीमध्ये त्याचं आगमन झालं आहे। मी पोलादपूर तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।